माझ्या स्वप्नांच्या आड येते। आता हिला हिची जागा दाखवल्याशिवाय मी शांत नाही बसणार। काय करू या राणीचं, अजून आली नाही घरी। आलीस? आणि ही काही येळ झाली का ग घरी यायची? कुठं होतीस एवढा येळ? वस्तीतलं सगळं कामगार कवाच घरी आल्यात, तू कुठं राहिली होतीस? आबांच्या घरी गेले होते। काय? अगं तुझं काय डोकं बिकं फिरलंय वे राणे? एवढं झालं तरी त्या माडिकांच्या बंगल्यात परत गेलीस वय तू? अगं आबासाहेबांचं पाकिट पडलं होतं, ते मला सापडलं। आता त्यात महत्वाचं कार्ड वगैरे होतं, ते नको द्यायला। तिथं फॅक्टरीत सुद्धा कशाला कामगारांच्या बाजूने उभी राहिली होतीस ग? कशाला लोकांची जुने दूध असते तू सदा ना कदा? तुझ्या पुरतं बघत जा की तू। अगं आई, मी पण कामगार आहे, त्यांचं आणि माझं काय वेगळं आहे का? आता 18 तासाची शिफ्ट म्हणजे मला पण 18 तास राबावं लागलं असतं, आणि हे किती चुकीचं आहे बघ। अरे आम्ही माणसं आहोत, आम्ही काय जनावर आहोत का? जनावरांना पण एवढं राबवून घेत नाही ग, मग बोलायला नको का? तुझं सगळं खरं आहे राणे, अगं पण ते तू शांत बस बरं, बस इकडं, अगं बस खाली, सावकाश। आणि ह्या अवस्थेत कशाला आली बरं तू फॅक्टरीत? हा लई शहाणी आहेस। अगं इथं तुझ्या काळजीनं माझा जीव जायला लागला होता, आणि म्हणतेस वे कशाला यायचं म्हणून? आता पण आली ना मी घरी, तू त्या फॅक्टरीचा विचार सोड बरं आता, तू नको बरं काळजी करू, सगळं मिटलंय आता। मला नाही वाटत राणे तसं, तर वाटतंय मिटलं नाही वाढलंय। अगं मालतीबाई साहेबांनी बघितलंस का? केवढ्या रागानं बघत होत्या तुझ्याकडे, नुसताच जाळ होता त्यांच्या नजरात। मला तर वाटलं का तुझा नजरेनंच जीव घेतात का काय? माहिती तरी आहे का तुला? राणे कशाला नांदर लागतेस त्यांच्या? खरंच तुझी नोकरी गेली तर आपण खायचं काय, जगायचं कसं, काय करायचं ह्याची बी काळजी वाटत नाही होय ग तुला? हा ना ग, की लई मोठी माणसं आहेत राणे, पण काय बी केलं, किती बी केलं तरी आपण